श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला असलेली आशा आणि तुला हवे असलेले आशीर्वाद माझ्या जवळ आहेत. ते आता तुला प्राप्त करण्यासाठी तुला फक्त देवाचे स्मरण करायचे आहे आणि पुढील क्षणात देखील तुझ्यासोबत चमत्कार घडू शकतो. तू जर हा चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज असशील तर या क्षणाला देखील तुझ्यासोबत ते अद्भुत प्राप्त होण्यासाठी तुझे विचार उच्च कोटीचे ठेव. तुला जी काही सेवा प्राप्त आहे त्यात तुझे मन अधिक लाव. देवाचे स्मरण मात्र केल्याने तुला हवे असलेले ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होताना तुझ्या आयुष्यात तुला अनुभव येतील. बाळा, माझे अनेक चमत्कार कित्येक भक्तांनी अनुभवले आहे आणि पुढील अनुभव करणारा माझा तू प्रिय भक्त आहेस. बाळा, मनाला कुठेही विचलित होऊ देऊ नकोस. देवाच्या आज्ञेत राहा. देवाच्या स्मरणात तुम्ही जे काही प्राप्त कराल ते काही अद्भुत असेल, जे कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही इतके अद्भुत असेल. तुझ्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे. बाळा, मी तुझ्यासाठी इथे कार्य करत आहे. आज जरी काही अडचणी तुला जाणवत असतील, वाटत असतील, पण येणारा पुढील काळ तुझ्यासाठी सुख, संपत्ती, ऐश्वर्य घेऊन येणारा शुभ काळ येत आहे. आज माझा हा पवित्र दैवी संदेश तिथेच पोहोचेल जिथे मी त्याला पोहोचवू इच्छितो. तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. मला माहीत आहे तिथे पोहोचणे कठीण आहे, पण तुमच्यासाठी ते सर्व काही कठीण मी सोपे करत आहे. अगदी सहज तुम्ही त्या मार्गावर चालू शकाल. देव म्हणतात, तू त्या मार्गावर चालत असताना तुला हवे असलेले आशीर्वाद मार्गात येत आहे. तुमच्या दिशेने एक आनंदाची बातमी येत आहे, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. विश्वास ठेवा. या प्रार्थनेमुळे आम्ही तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होऊ आणि आमचे आशीर्वाद तुमच्यासाठी भरभराट, सुख, समृद्धी आणि तुम्ही प्राप्त केलेले नसलेले ते सर्व काही प्राप्त करून देणारे ठरतील. जर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे तो परम सौभाग्यशाली आहे. त्याच्या घरी ती आनंदाची बातमी येत आहे. स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहेत. ते आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वामी पाठवू इच्छितात. तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. जर असाल तर होय, मी स्वामींचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला लक्ष्मी रूपात दर्शन देऊ इच्छितात. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारा आहे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे, तुम्हाला जे काही कार्य प्राप्त आहे, तुम्हाला जे काही धन प्राप्त आहे, ती एक ईश्वरी इच्छा आणि आज्ञा आहे. म्हणून ते आनंदाने स्वीकार करा. पुढील क्षणात तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल यावर विश्वास ठेवून देवाकडे प्रार्थना करा. हे स्वामी राया, तुम्ही माझ्या सर्व काही संकटांचे
निरसन करावे. तुम्ही मला ती बुद्धी द्यावी ज्यामुळे मी चांगले कर्म करू शकेल. माझ्या हातून चांगले कर्म नियमित घडावे. त्या पशुपक्ष्यांना, त्या प्राण्यांना आणि एखाद्या गरजूला माझ्याकडून जे काही अन्नदान करता येईल ते माझ्याकडून करून घ्यावे. देवा, मला माहीत आहे की तुम्ही सतत माझ्या पाठीशी उभे आहात. मला कुठेही काहीही कमतरता भासणार नाही यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. देवा, आमचे संकट, आमचे दुःख, आमच्या यातना कमी करण्यासाठी आम्हाला आशीर्वादित करा. हे स्वामी माऊली, आम्ही ज्या ठिकाणी चुका करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला सावरा. आम्हाला चुकीच्या मार्गाने वळू देण्याआधीच सावध करा. तुमचे हे संदेश आम्हाला नियमित ऐकण्याची स्फूर्ती द्या, कारण यातून आम्ही तुमचे आशीर्वाद प्राप्त करत आहोत. आमचे आत्मबल वाढत आहे आणि आमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे. देवा, आम्हाला तुमचे स्मरण आणि देवाचे नामस्मरण करण्याची सद्बुद्धी सतत द्या. आमच्या कार्यात मोठे यश प्रदान करा. जो कोणी स्वामी प्रिय बाळ ही प्रार्थना स्वामींना करेल त्याच्याकडे कधीही तो अंधकार, त्या यातना, ते दुःख राहणार नाही. विश्वास ठेवा, देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली आज लक्ष्मी रूपात तुमच्याकडे विराजमान होण्यासाठी आले आहेत. तेव्हा स्वामी माऊलींना लक्ष्मी रूपात स्वीकार करा. तुमच्याकडे ती भरभराट, तो आनंद येत आहे. जेव्हा देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत तेव्हा होय म्हणून टाईप करा. मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. अशी सर्व काही प्रार्थना जो कोणी भक्त स्वामींच्या चरणाशी ठेवेल त्याच्या सर्व काही मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. आज जरी काही कठीण वाटत असेल पण ते उद्या कठीण सर्व काही संपून सहज आणि तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. देवांचा निरंतर आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त होत आहेत. स्वामींचे कल्याणकारी आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथून सर्व काही दुरीत निघून जाईन. त्रास संपून जातील, क्लेश नष्ट होतील आणि खूप काही सुख, समृद्धी आणि प्रगतीची दिशा त्यांना मिळो. जे कोणी स्वामी भक्त आहेत आणि स्वामींची प्रार्थना मनोभावे करत आहेत, स्वामी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी देव कधी अलगद तुमच्या इच्छा तुमच्या हातावर ठेवतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. तेव्हा स्वामींचा पवित्र ऊर्जा असलेला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत राहा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तितक्या वेळ करत राहा. आयुष्यात, जीवनात जी काही चांगली कर्म तुम्हाला प्राप्त होतील ती न चुकावता, न टाळता करण्याचा एक प्रयत्न करा. कारण प्रयत्न सफलतेत देव वळवतात आणि तुम्हाला त्यासोबत अनेक आशीर्वाद, अनेक चमत्कार मिळू लागतात. स्वामी माऊली तुमच्या असंख्य यातना, तुमचे असलेले दुःख, तुम्हाला असलेले त्रास या रात्रीतून देखील नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकत आहे ती जागा आणि ऐकणाऱ्या भक्ताचे मन पवित्र होईल. त्यांच्यात स्वामींबद्दल अधिक आस्था आणि श्रद्धा वाढेल आणि त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव
स्वामी माऊली रूपात, स्वामी लक्ष्मी रूपात पूर्ण करतील. त्यांना असलेल्या कमतरता नष्ट करणारे आशीर्वाद त्यांच्या मार्गात देतील. तेव्हा विश्वास ठेवा की तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना करत आहात, जे काही मागत आहात, ते लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला स्वामी संदेश आणि स्वामींवर अत्यंत श्रद्धेने विश्वास ठेवेल, त्याच्या घरी माता लक्ष्मी चिरकाल वास करेल. त्याचे घर भंडारांनी सतत भरून राहतील. आनंदी आनंद त्यांच्या जीवनात येईल. जर तुम्ही स्वामी भक्त आणि स्वामी प्रिय बाळ बनू इच्छिता तर या संदेशाला एक लाईक करा आणि या पवित्र संदेशाला तुमच्या आवडत्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आध्यात्मिक ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. स्वामींची दैवी ऊर्जा सतत या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तेव्हा सगळे मार्ग मोकळे करा आणि आनंदाने स्वामींची ऊर्जा स्वीकार करायला सज्ज व्हा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत लक्ष्मी रूपात आलो आहे. तुला आजपर्यंत भासत असलेल्या कमतरता त्या काही आता इथून पुढे राहणार नाहीत. विश्वास ठेव. तुला विपुलतेचा आणि माझ्या चमत्काराचा आशीर्वाद आर्थिक स्वरूपात प्राप्त होऊन तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्या तुझ्या इच्छा मनोकामना आहेत. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे मन स्वामीत रंगून जाईल. स्वामींची नितांत श्रद्धेने भक्ती करणारे स्वामी संदेश ऐकत आहेत. त्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींची सकारात्मक ऊर्जा सतत या संदेशातून प्रवाहित होत आहे. तुम्ही ती आनंदाने स्वीकार करावी. आज जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातील इच्छा स्वामीदेव लवकरच पूर्ण करो. त्यांना असलेल्या कमतरता नष्ट होत आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त हो. त्यांच्या मुलाबाळांना सुखाचे, आनंदाचे आणि प्रगतीचे मार्ग दिसोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.